यूट्यूब फॅमिली, खूप दिवसांनी ब्लॉगवरती आले आणि ब्लॉगवरती मी असा इंटरेस्टिंग विषय घेतलेला आहे की मी माझ्या स्वतःवरती जो अनुभव घेतलाय तो मी तुम्हाला शेअर करणार आहे, सांगणार आहे की असं खूप जास्त ब्लॉगवरती लोक सांगतात की आपले सबस्क्रायबर जर असले तर आपले ब्लॉग व्हायरल होतात वगैरे वगैरे. तर असं काय नाही, सबस्क्रायबर नसले तरी आपला छोटेसे स्टेटस असतात ते व्हायरल होतात, ब्लॉगही व्हायरल होतात. तर न्यू यूट्यूबर जे असतील त्यांना काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये, कारण स्टार्टिंगला आपल्याला व्ह्यूज कमीच येत असतात. तर स्टार्टिंगला व्ह्यूज कमी येतात तर आपल्याला असं वाटतं की खूप दिवस झाले व्ह्यूजच येत नाहीये, पण असं नसतं. थोडे तरी व्ह्यूज येतात स्टार्टिंगला, असं नाही की पूर्ण झिरोवरती असं राहत नाही. स्टार्टिंगला 4-5 असे व्ह्यूज येत राहतात, त्याच्यावर निराश व्हायची गरज नाहीये. मग हळूहळू जसे तुम्ही व्हायरल होत जाणार, थोडे पुढे जाणार, युट्यूब तुम्हाला पुढे पाठवत राहणार, तसे तुमचे व्ह्यूज सुद्धा वाढत राहणार. त्याच्यासाठी एवढं घाबरून जायची गरज नाही किंवा टेन्शन घ्यायची गरज नाहीये की नको जाऊ दे, आपल्याला व्ह्यूज वाढत नाहीये, काय नाही, जाऊ दे, आपलं काय होतच नाहीये तर आपण सोडून देऊ. नाही, उलट ज्यावेळेस आपण जास्त व्हायरल होत नसेल तर त्यावेळेस आपल्याला असं टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण आपण व्हायरल होणार असतो. तर ते बोलतात ना, सबर का फल मीठा होता है, मग तसं त्यातलंच असतं. तुम्ही तुमची हिंमत हारायची नाही. तुम्ही व्ह्यूज येण्यासाठी स्टेटस टाकत राहायचे, ब्लॉग टाकत राहायचे, हारायचं नाही. कारण बोलतात ना, डर के आगे जीते, तसे हार के आगे पण जीते. तर तुम्हाला तुमची हिंमत हारायची नाहीये. तुम्हाला जसे काही व्ह्यूज 4-5 मग नंतर 8 पर्यंत येतील, मग नंतर 10-12 असे व्ह्यूज येतील, मग नंतर 15 वरती, 20 वरती, 25 वरती, असे हळूहळू टप्प्याटप्प्याने तुम्ही व्ह्यूज तुम्हाला मिळत जाणार. त्यामुळे न्यू युट्यूबरनी टेन्शन मध्ये राहायचं नाहीये. फक्त आपली हिंमत हारायची नाहीये, आपला सबर तोडायचा नाहीये. आपण एकदम व्हिडिओवरती युट्यूबवरती व्हिडिओज आणि स्टेटस टाकत राहायचे, हिंमत हारायची नाहीये. मला फक्त एवढंच सांगायचं होतं की तुम्ही हिंमत हारू नका, बस एवढंच सांगायचं होतं मला. तर बाय.